मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये पिंकी म्हणते की सुरेखा मावशी, मला आमदार बनायचं नाहीये आणि हाच माझा फायनल निर्णय असेल. माझ्या धनींना सुद्धा ही गोष्ट आवडणार नाहीये. त्यावेळी सुरेखा म्हणते, काय रे युवराज, तुझी बायको पुढे जातीये तर तुला काय प्रॉब्लेम आहे? तिच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे म्हणून लोक तिच्या नावाची गळ घालतायत. त्यावेळी युवराज म्हणतो, आम्हाला त्यांच्या कामाबद्दल काही शंका नाहीच आहे, फक्त या घाणेरड्या राजकारणामध्ये मला त्यांना उतरू द्यायचंच नाही. त्यावेळी पिंकी देखील म्हणते की सरपंच पदाची ही टर्म संपेपर्यंत मी राजकारणात राहणार आहे. त्यानंतर मी सरपंच पदाचा राजीनामा देणार आणि त्यांचा व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना हातभार पण लावणार आहे. त्यावेळी सुशीला आता पुढे येते आणि म्हणते, हेच मी सर्वांना सांगतेय की युवराजला राजकारणाची चीड आहे. आणि का नाही नसणार, कारण बापूसाहेबांनी त्याला राजकारणामध्ये जायची संधी दिली खरी, असं वर चढवलं आणि वरून खाली दांदेशी आपटलं. युवराज मात्र रागातच सर्वांकडे पाहू लागतो. तर सुरेखा म्हणते, हे प्रत्येकाचं कर्तृत्व असतं आणि राजकारण गाजवणं एवढं सोपं नसतं आणि सर्वात मोठा अडथळा म्हणजे हा नवराच असतो. त्यावेळी आता युवराज रागातच सुरेखा मावशींकडे पाहत म्हणतो, सुरेखा मावशी, आजपर्यंत मी माझ्या बायकोला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केला आहे आणि मलाही प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सपोर्ट केला आहे. आमचं हॉटेल उघडायचं म्हणून मला प्रोत्साहन दिलं, परंतु एक गोष्ट ऐका, सुरेखा मावशींचं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही ही आमदारकीची निवडणूक लढवावी असं मला वाटतं. त्यावेळी आता सर्वजण आश्चर्याने युवराजकडे पाहू लागतात. पुढे युवराज म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी एवढा चांगला विचार करताय म्हटल्यावर मी नाही करणार का तुमच्याबद्दल चांगला विचार? आणि काय आहे ना कारभारीन, तुम्हाला लोक मानतात आणि तुम्ही प्रामाणिकपणे लोकांसाठी काम कराल असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे तुमच्या कामात आणि प्रगतीत मी तरी कसा अडथळा निर्माण करू? तुम्ही एक गोष्ट करा, हायकमांडला जाऊन भेटायचं, मीच तुम्हाला घेऊन जातो. त्यावेळी पिंकी म्हणते, मी अजून या गोष्टीसाठी तयार नाहीये धनी, आता आपण पुढच्या टर्मच्या वेळी या गोष्टीचा विचार करू. वेळी आता युवराज म्हणतो, नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ताच या गोष्टीचा विचार करायचा आणि राजकारणात एंट्री करायची. लगेच तुम्ही साहेबांना जाऊन भेटायचं. आता युवराजचं हे बोलणं ऐकून सुरेखाचा इथे डावच फसतो, कारण युवराज या गोष्टीसाठी कधीही होकार देईल असं तिला कधीच वाटत नसतं. त्यामुळे तिचा चेहराच पडतो. तर सुशीला देखील जरा घाबरतेच. त्यानंतर आता धनंजय खूप खुश होतो आणि म्हणतो की मी लगेच साहेबांना कॉल करून येतो. हा शुभाशय शीघ्रम असं म्हणून बापूसाहेब देखील परवानगी देतात. ते खूपच खुश असतात. तर पिंकीला काही समजत नसतं. क्षणाच्या आत हे सर्व काही घडलेलं असतं. युवराज म्हणतो, तुम्ही लवकर तयार होऊन खाली या, मी पण तयारी करतो इकडे बाहेर जरा. पिंकीला काय करावं हे सुचत नाही, पण ती तयार होऊन आता ऑफिस जवळ देखील येते. बाहेर दोघे जण आता चहा पित असतात. तेव्हा पिंकी आपली नाराज असते. युवराज विचारतो, काय झालं, कोणत्या गोष्टीचा विचार करताय? पिंकी म्हणते, या आमदारकीचा फॉर्म भरण्यासाठी मी अजून तयार नाहीये. त्यावेळी युवराज पिंकीला समजावू लागतो, तुम्हाला वाटत नाही का या राजकारणामध्ये बदल घडावा? तेव्हा पिंकी हो म्हणते. पिंकी हो म्हणते, तर आता आपण सिस्टीमच्या बाहेर राहून हा बदल घडवू शकतो का असंही तो विचारतो. पिंकी नाही म्हणते. आणि बापूसाहेबांना या घाणेरड्या राजकारणापासून दूर ठेवायचं म्हटल्यावर आपल्यासारख्या सुशिक्षित आणि हुशार तडफदार तरुणांनी पुढे आलंच पाहिजे. त्यावेळी पिंकी म्हणते, अहो तुम्ही जे काही समजावताय ना ते मला माहीत आहे, ते समजतंय मला आणि पटतंय सुद्धा, परंतु घरून निघाल्यापासून मला अशी एक वेगळीच हुरहुर लागली आहे. नक्की काहीतरी अघटित घडणार आहे असं वाटतंय. त्यावेळी युवराज म्हणतो, काही घडणार नाही, तुम्ही रिलॅक्स राहा, तुमचं तुम्हाला मन खातंय असं काहीही होणार नाही असं म्हणून तो तिला चहा प्यायला सांगतो. परंतु पिंकीचं मन थाऱ्यावर नसतंच. दुसरीकडे सुरेखा आणि संग्राम हे दोघेही बेडरूममध्ये असतात. त्यावेळी आता सुरेखा खूप संतापलेली असते. तर संग्राम विचारतो, काय झालं आई तुझा, हा प्लॅन फेल झाला ना? अगं ती पिंकी आणि युवराज दोघेही खूप चालेबाज आहे. ती पिंकी तर महाचालेबाज आहे, खूप हुशार आहेत ते दोघेजण, तुम्हाला माहीत नसेल. पण मला असं वाटत होतं की ते दोघे एकमेकांची साथ देत नाही, परंतु एकमेकांच्या ते नेहमी जवळच होते, एकमेकांना साथ देत होते, त्यांनीच माझं पितळ उघड पाडलं. तुला माहीत नसेल आई, ती पिंकी महाचालाक आहे. त्यावेळी आता सुशीला म्हणते की मला असं काहीतरी करायला हवं. आता पिंकी असताना तर काही करता येणार नाही, परंतु सुशीलाच्या मनावर असा घाव घालायचा की तो कधीही भरून निघणारा नसेल. कारण तुला माहीत नसेल आता मी काय काय करते, फक्त मला एका व्यक्तीची साथ पाहिजे. तू चित्राला पटकन कॉल कर आणि इकडे बोलवून घे. तेव्हा आता संग्राम चित्राला कॉल करतो. रेखा तिला पटकन रूम
मध्ये यायला सांगते। त्यावेळी आता संग्राम म्हणतो आता घरात कुणी नाही आहे, खरं म्हणजे पिंकी आणि युवराज, तर हे काम झालंच पाहिजे। तेव्हा सुरेखा म्हणते माझा हा डाव तरी फसणार नाही। आता ती विचार करत असते असा सुशीला देवीच्या वर्मावर मी घाव घालणार आहे ना, की अशी मासोळीसारखी तडफडत राहिली पाहिजे। मला माहीत आहे तिची दुखरी नस आता कोणती आहे ते। सुशीलाचा विचार करत असताना धाकली सासूबाई करत तेथे चित्रा येते आणि विचारते काय झालं। तेव्हा तू मला एका गोष्टीमध्ये साथ देशील का, तुझी साथ मला हवीच आहे असं आता सुरेखा विचारते। त्यावेळी चित्रा म्हणते बोला ना सासूबाई। तेव्हा तुझ्या त्या मोठ्या सासूबाईचा माज उतरवायचा आहे। अगं तुझी ती सासूबाई तुझा सारखा अपमान करते, गुलामासारखी तुला वागवते, तुला थोडी तरी किंमत देते का, असं म्हणून आता चित्राचे सुशीला विरोधात ती कान भरवत असते। तर चित्राचा मन वळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती म्हणते की धाकल्या सासूबाई मी तुमचं कोणतंही काम करायला तयार आहे। या मोठ्या सासूबाईंना मी अशी अद्दल घडवणार आहे ना की विचारू नको, असं म्हणून चित्रा आता लगेच सुरेखाचं काम करण्यासाठी तयार होते आणि तिच्या गळ्यात असणाऱ्या त्या नेकलेसकडे पाहत राहते। तेव्हा सुरेखाला समजतं की हिला हा सोन्याचा नेकलेस हवा आहे। त्यावेळी चित्रा तुला हा नेकलेस आवडला होता ना ग, असं ती विचारते। तेव्हा चित्रा म्हणते हो म्हणजे खूपच छान आहे। त्यावेळी सुरेखा म्हणते तुला असाच नेकलेस सोन्याचा मी देईल, परंतु हे काम तू फत्ते करायचं। तेव्हा हे काम नक्कीच होणार धाकल्या सासूबाई, असं म्हणून चित्रा आता तेथून जाते। बाहेर हॉलमध्ये सुशीला आता बसलेली असते, तर चित्रा आणि सुरेखा या दोघीही मिळून आता भजी तळत असतात। त्यावेळी आता मनातल्या मनात सुशीला सुरेखाचा आणि पिंकीचा विचार करत असते। युवराज कसा तयार झाला कळतच नाही, आमदारकीची निवडणूक बायकोला लढवून देण्यासाठी पक्षश्रेष्ठींना भेटायला कसा हा घेऊन गेला। आता ही सुरेखा आणि ही पिंकी आमदार झाली तर माझ्या डोक्यावर नक्कीच मिऱ्या वाटती आता सुशीलाच्या मनात असते। त्यावेळी आता ती चित्राला म्हणते पटकन आल्याचा गरमागरम चहा घेऊन ये, माझं डोकं दुखतंय। त्यावेळी आता चित्रा म्हणते मी धाकल्या सासूबाईंसाठी भजे तळतीये, तेव्हा तुला सांगितलेलं ऐकायला येत नाही का, असं रागातच सुशीला विचारते। तेव्हा हो घेऊन येते चहा, असं म्हणून चित्रा आता लगेच आल्याचा गरमागरम चहा तेथे घेऊन येते। आता सुशीला चहा पित असताना सुरेखा तेथे येते आणि म्हणते काय झालंय, आपले साहेब एवढा वेळ झालाय ऑफिसमध्ये बसले आहेत, तुम्हाला त्यांच्या भुकेची काळजी नाही का, त्यांना भूक लागली असेल, आता मी गरमागरम त्यांच्यासाठी भजी घेऊन जाते, असं म्हणून सुरेखा मोठ्या तोऱ्यातच तेथून चाललेली असते। तर आता जिन्यावरून जात असताना समोरून जिन्यावरूनच बापूसाहेब आणि धनंजय येत असताना सुरेखाचा पाय जोरात लचकतो, त्यामुळे तिला उठता येत नाही आणि धड बसता पण येत नाही। ती जोराजोरात ओरडू लागते, तिची चांगलीच जिरते। तर आता बापूसाहेब धावत तिच्या मदतीसाठी येतात आणि सुरेखा तुम्हाला काय झालं, असं म्हणून लगेच तिच्या पायाची मॉलिश देखील करतात। परंतु आता सुरेखाला व्यवस्थित चालता पण येत नसतं। ती म्हणते अहो माझं हाड मोडलंय वाटतं। सत्या, डॉल्बी आणि छबी देखील आता तेथे आलेली असतात आणि काय झालं असं विचारतात। तेव्हा मदतीसाठी या, गाडी काढा, कारण सुरेखाबाईंच्या पायाचं हाड मोडले असं वाटतंय, असं म्हणून आता वेळी बापूसाहेब आता खूपच घाबरलेले असतात। ते आता डॉल्बीला मदतीसाठी बोलवतात। सुशीला मात्र हा सर्व प्रकार फक्त पाहत असता। या गोष्टीचा खूप राग आलेला असतो। तर आता दुसरीकडे पिंकी आणि युवराज हे दोघेही पक्षश्रेष्ठीच्या कार्यालयातून निघतात। युवराज आता चिडलेला असतो, पिंकी त्याला मनवण्याचा खूप असा प्रयत्न करते, परंतु युवराज ऐकत नाही। तो म्हणतो मला तुमचा राग आलाय। आता ते दोघेही पुढे चाललेले असतात, एका गार्डनजवळ थांबतात। युवराज म्हणतो का बोलताय माझ्याशी तुम्ही। पिंकी म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवा, अहो आपल्याला राजकारण करायचंय, परंतु कुणाच्या हातची कठपुतली होऊन राहायचं नाही। अहो जर मी आमदारकीची निवडणूक लढवली, मी जिंकले, तर बापूसाहेबच सर्व सत्ता हातात घेणार आणि त्यांच्याखाली मी काम करायचं मला हे आवडणार नाही, कारण त्यांचे विचार वेगळे, आपल्या दोघांचे विचार वेगळे। आपल्याला असं तळागाळात जाऊन लोकांसाठी समाजकार्य करायचंय आणि मला हे आहे ना हौस करायची, मला हे आवडतं हे काम करायला, परंतु बापूसाहेब आणि त्यांचा पक्ष मला हालचाल करू देणार आहे का, त्यांचे किती काळे धंदे असतात ते मला आवडणार आहे का। त्यावेळी युवराज आता गालातल्या गालात हसतो। पिंकी म्हणते तुमचा राग गेला का, अहो सांगा ना। त्यावेळी युवराज म्हणतो खरंच मला ना तुमचा खूप अभिमान वाटतो। त्यावेळी पिंकी म्हणते की तुमचा खरंच राग गेला ना माझ्यावरचा आता। युवराज म्हणतो हो, आता हे सिद्ध करण्यासाठी मी तुम्हाला रोमॅन्टिक डेटवर घेऊन जातो, तुम्हाला आवडतं ना असं। त्यावेळी पिंकी आता काहीच बोलत नाही, परंतु युवराजच्या रंगाचा बेरंग तिला करायचा नसतो, पण तिचं लक्ष सर्व आता फक्त आणि फक्त सरकार वाड्यावर असतं। तर आता मित्रांनो, महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब